लग्न म्हटलं म्हणजे त्यावर वारेमाप खर्च केला जातो। साखरपुडा, हुंडा, कपडे, सोन्या चांदीचे दागिने, जेवणावळी आदींवर लाखो रुपयांची उधळपट्टी केली जाते। एकीकडे दुष्काळी परिस्थिती आणि दुसरीकडे लग्नासाठी येणारा खर्च यामुळे चिंतेत असलेल्या 8 उपवर वधूवरांचा शुभमंगल सोहळा जळगाव जिल्ह्यातील एरंडोलमध्ये एका संस्थेच्या सामाजिक दायित्वातून पार पडला। एरंडोलमध्ये श्री साई गजानन परिवारानं एक आगळंवेगळं समाजकार्य हाती घेतलंय। यंदा दुष्काळाची परिस्थिती असल्यानं ग्रामीण भागामध्ये प्रचंड चिंतेचं वातावरण आहे। ज्यांची मुलं मुली विवाहेच्छुक होती त्या पालकांना तर जणू आभाळ फाटल्यागत झालं होतं। त्याचवेळी साई गजानन परिवारानं अशा उपवर मुला मुलींना एक सुखद धक्का दिलाय। एकही रुपया खर्च न देता 8 उपवर वधूवरांचं शुभमंगल लावून देण्यात आलंय। विशेष म्हणजे मंगळसूत्र, नवरदेवाला पायातील बुटापासून कपडे, साडी हे सगळंच सामाजिक दायित्वातून देण्यात आलंय। बदलणाऱ्या परिस्थितीप्रमाणे व सध्याच्या दुष्काळी परिस्थितीनुसार आजचा प्रत्येक व्यक्तीच्या लग्न सोहळ्यासाठी जो इतर खर्च प्रत्येक व्यक्ती करत असते त्या इतर खर्चामध्ये प्रत्येक वधूवराकडून जास्तीत जास्त पद्धतीने होणारा खर्च कशा पद्धतीने टाळता येईल त्यातनं आम्ही एक सुधारित मार्ग या साई गजानन संस्थांच्या वतीने आम्ही आजच्या या प्रोग्रामच्या उद्देशाने आम्ही सांगू इच्छितो। एरंडोल तालुक्यात गेल्या 2 वर्षापासून दुष्काळी परिस्थितीला ग्रामस्थ सामोरे जात आहेत। यामुळे खर्चिक पद्धतीने लग्न करण्याची आर्थिक परिस्थिती नव्हती। अशा परिस्थितीत साई गजानन परिवारानं दिलेला मदतीचा हात या उपवारांसाठी लाख मोलाचा ठरतोय। तालुक्यात 2 वर्षापासून दुष्काळाची परिस्थिती चालू आहे। लग्न हा फार मोठा विषय आहे आणि त्या विषयासाठी आज आर्थिक परिस्थिती ठीक नाही आहे। साई गजानन संस्था एरंडोल हे आज 8 जोडप्यांचे लग्न लावून देते, तर आम्ही साई संस्थांचे फार मोठे आभारी आहोत। आमचा खूप मोठा पैसा याच्यात वाचलेला आहे। आता इथे आमच्या 8 नवरदेवांचे लग्न होत आहे। आमची एकाची पण परिस्थिती नव्हती, त्याच खर्चात सर्व 8 जणांच्या नवरदेवांचा आमचा खर्च होत आहे। त्यांचे आभारी आहोत आम्ही। लग्नातील अवास्तव खर्च हा आजकालच्या सामाजिक चिंतेचा विषय बनला असून यामुळे कर्जबाजारी होणाऱ्या पालकांचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चाललंय। सामूहिक विवाह मेळाव्यातून लग्नावरील वाढत्या खर्चाला कात्री लावणं शक्य असून याबाबतची मानसिकता आता पालकांनी तयार करण्याची गरज आहे। विकास बदाणे, झी मीडिया, जळगाव। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।